तर फायनली भावांनो 2 महिन्यापासून मी पैसे साठवत होतो, कारण की मी माईक घ्यायचा होता. लय दिवसापासून विचार होता. पण फायनली भावांनो आपला माईक पण आलाय. तुम्हाला दाखवू शकतो भावांनो, हा गिरनाराचा माईक घेतलाय मी. काय प्रमोशन ब्रँड प्रमोशन करत नाही भावांनो, कारण की आपल्याला तेवढं काय आपलं सबस्क्राईब पण नाही आणि तेवढं फॉलोअर्स पण नाही ते ब्रँड प्रमोशन करायला. माझं म्हणजे असं स्वप्न होतं की एक माईक घ्यायचा, म्हणजे लय पण 10-12 हजारचा नाही. तर भावांनो बघू शकता माईक, म्हणजे गिरनारा कंपनीचा भावांनो J13 आहे. तुम्ही प्राइस बघू शकता ऑनलाईन जाऊन, कारण की प्राइस सांगणार नाही मी, कारण प्राइस सांगितलं काहीतरी विषय व्हायला नको, म्हणून प्राइस बीस काय सांगणार नाही. कंपनी सांगू शकतो फक्त गिरनारा J13 कंपनी बघू शकता भावांनो. आणि ह्यामध्ये तुम्हाला दाखवतो भावांनो, अनबॉक्सिंग करतोय मी. एक अडकवलेलाच आहे इथं, म्हणजे अनबॉक्सिंग केलेलंच आहे मी. तरी पण भावांनो असं अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ बनवताना मज्जाच वेगळी असते. यातनं पहिल्यांदा मला आहे का नाही हे असलं सतार काहीतरी कागद आलंय बघा, म्हणजे कसं वापरायचं कसं नाही. आणि विषय म्हणजे भावांनो, हे डायरेक्ट मोबाईलला लावले की ऑटोमॅटिक कनेक्ट होतं. ह्याला काही ब्लूटूथ लावायचं गरज नाही. आणि 1 वर्षाची गॅरंटी पण आहे भावांनो यांची कंपनीची. म्हणजे तुमच्या माईकला काय पण झालं तरी हे बदलून देतील. हा असं म्हणतात ते, पण देतात का नाही काय माहित. पण आपण काय असं करून करतच नाही, कारण की 1 वर्षानंतर हे कागद आणि बॉक्स कुठे गेला असं आपल्याला पण माहित नसतं. मग नंतर माईक नंतर खोलून दाखवतो, नंतर काय काय भेटलं सामान दाखवतो तुम्हाला. पहिलं मी तो काळा बॉक्स काहीतरी गावलाय बघा, काळा बॉक्स ह्याच्या आतमध्ये गावलाय, काय काय बघतो. तो ओटेच्या सारखं आहे काय बघा भावांनो. जर तुमच्याकडे का नाही iPhone 13-14 असलं, म्हणजे जुनं मॉडेल असते ना, त्याचं त्याचं चार्जिंग पिन ह्याला पण, म्हणजे जुन्या आयफोनला पण सपोर्ट करणार हे माईक. आणि USB-C टाईप चार्जिंग केबल पण आहे. एक मिनिट खोलतो भावानो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा फक्त. व्हिडिओ आवडल्यास आपल्या भावाला सबस्क्राईब आणि लाईक केलंच पाहिजे, कारण की एवढं मेहनतीने भावानं व्हिडिओ बनवतो, तुम्ही लागा सबस्क्राईब लाईक करत नाही, काय नाही, असं असतं कुठं. 2-2 माईक, म्हणजे ह्याला 2 अडॅप्टर आहेत ना, हे एक आणि अजून एक आहे, तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे दोन्ही माईक तुम्ही एक साथ चार्जिंग करू शकता. हे झाला माईकचा चार्जर बिजर सगळा विषय. मेन तुम्हाला भावानो माईक दाखवतो. आज बघू शकता माईक भावानो, बॉडी बिडी एकदम खट्ट आहे, आणि खाली चार्जिंगचं पण केबल आहे, सीट टाईप. तुम्ही तुमच्या मोबाईलचा पण चार्जर लावू शकता किंवा हे पण लावू शकता. तर आता भावानो बघू शकता माईक खोलतो मी आता. यात एकच ओटीजी आहे, कारण की भावानो एक मी इथं लावला आणि एक चार्जिंग केबलला लावलाय. आणि बघू शकता भावानो, माईक हे माईकमध्ये एवढं फॅसिलिटी आहे ना भावानो, ह्यातमध्ये 3 मोड येते ते. आणि पहिला म्हणजे 3 मोडमध्ये पण म्हणजे बाहेरचा नॉईस असतं का नाही, बाहेरचा आवाज जेवढा पण तुम्हाला ॲडजस्ट करायचं तसं करू शकता. तिसरा जर मोड लावला ना, बाहेरचा 99% तुमचा आवाज कट होतो. म्हणजे तो आता बघू शकता माझा तिसरा मोडलाच आहे, आणि वर पंखा पण चालू आहे. पंख्याचा तुम्हाला आवाज येतच नसणार, कारण की तिसऱ्या मोडला भावानो 100% आवाज रिड्यूस होतो. आणि फक्त आपण जेवढं बोलतो तेवढंच आपलं ते आवाज कॅच करता. तर बघू शकता भावानो, त्यामध्ये भावानो 2 असले अडॅप्टर येते आणि एक ओटीजी येते. व्हिडिओ जर आवडला असलाच भावानो, आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब केलंच पाहिजे, कारण की लय मेहनतीने भावानो आपण माईक मागवला आहे. महागाचं म्हणजे आपल्यासाठी महागाचंच आहे भावानो, कारण की किंमत सांगणार नाही, तुम्ही जाऊन ऑनलाईन चेक करू शकता. उगाच किंमत सांगितलं काहीतरी लापडा बिपडा झालं, परत डोक्याला ताप नको होतं. एकतर उगाच कॉपीराईट तसले लय पडते, म्हणून किंमत काय सांगणार नाही. आणि बघू शकता भावानो, ह्यो माईक आहे, तो माईक आहे. आणि ह्याच्या मागं पण लिहिलंय भावानो सगळं बघा, काय काय लिहिलंय बघा. 20 मीटर पण रेंज जाते, जे हाय सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे माईकचा आवाज कसा वाटतो तुम्ही मला सांगू शकता भावानो कमेंटमध्ये, कारण की माईक आता मी गळ्याला लावला, म्हणजे चालूच आहे माईक. आणि ह्यातनंच भावानो सगळे व्हिडिओ एडिट करणार आहे. आणि भावानो कसा विषय माहिती आहे का, 2 महिन्यापासून मी पैसे साठवत होतो, आणि हे माईक घेण्यासाठी पैसे साठवत होतो. आणि फायनली आता हे माईक पण आला, आणि आता भावानो आवाज असं काढतो ना खतरनाक, आता विषयच नाद करणार आवाज. तर भावानो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इंस्टाला पण तेवढं फॉलो करा भावानो. आपला मराठी माणूस कुठं तर पुढे चाललाय, त्याला पण तुम्ही का फॉलो सबस्क्राईब केलं पाहिजे ना. म्हणजे आपला माणूस पण असं म्हणजे असं व्हिडिओ बनवतोय, त्याला पण तुम्ही फॉलो बिलो केला पाहिजे. नाहीतर उगाच यायला ते कुठले तर पोरगे आले कच्चा बदाम बिच्चा बदाम अशी गाणी म्हणणारे, त्यांना तुम्ही फॉलो करता, असं करू नका भावानो. आपले पण म्हणजे काय लोकांचं स्वप्न असतं. आपण आता मी काय एवढा मोठा क्रिएटर नाही, पण आता चालू केलं आत्ताशी. पण हळूहळू भावना आपलं पण स्वप्न, कारण कन्सिस्टन्सी भावना लय महत्वाची आहे. जर तुम्हाला जर खरंच क्रिएटर बनायचं असेल ना भावना, ह्या धंदाच म्हणते भावना, सॉरी, ह्या करिअरमध्ये तुम्हाला भावना कन्सिस्टन्सी लय महत्वाची आहे. कारण की 1-2 व्हिडिओ टाकून भावना जमत नाही, कारण की नाही तर तुम्ही 7-8 व्हिडिओ टाकतात, त्यात पण जमणार नाही. यात भावानो नाही म्हणलं तर 1-2 वर्ष माणसं कष्ट करून कुठे तर त्यांचे 1-2 व्हिडिओ व्हायरल होतात. आता माझा आहे का नाही भावानो, 5 महिने झालं कंटिन्यू व्हिडिओ टाकते, तरी पण अजून एक व्हिडिओ व्हायरल गेला नाही. जाऊ दे, त्याचं दुःख नाही, पण मी व्हायरल जाऊ दे नाही तर नाही जाऊ दे, पण आपण व्हिडिओ टाकायचं काम आहे आपलं, रोज व्हिडिओ टाकणं अपलोड करून. फक्त साथ तुमची पाहिजे भावानो. व्हिडिओ टाकायचं काम माझं आहे, बघण्याचं काम तुमचं आहे भावानो. व्हिडिओ जर आवडत असेल माझं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका.